नमस्कार, मी ऋषिकेश सुनील गरड. आपलं दत्त कन्स्ट्रक्शन या चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज 1000 स्क्वेअर फूट घर बांधण्यासाठी लागणारा खर्च आणि मटेरियल ह्या दोन्हीचं पण आपण आज टोटल कॉस्टिंग 1000 स्क्वेअर फूट साठी सांगणार आहोत. तर त्यामध्ये आपला पहिला मटेरियल आहे सिमेंट, जे की आपल्याला 400 ते 500 बॅग लागणार आहे. त्याची खर्च जो आहे तो 1,75,000 रुपये इतका आहे. दुसरा आहे सळी, जी की आपल्याला 3.5 टन ते 4.5 टन हे इंजिनियरच्या स्टील डिझाईन नुसार ठरवण्यात येत असते. जसं आपल्या घराचा प्लॅन आहे त्याप्रमाणे तो स्टील डिझायनर आपल्याला टोटल सळी किती लागणार आहे हे टनेज मध्ये आपल्याला सांगत असतो. तर त्याचा आपण पकडलेला अंदाजित खर्च आहे 2,47,500 रुपये इतका. तर तिसरा नंबर आहे तो जो की वाळू. तर वाळू ही आपल्याला जवळपास 15 ते 20 ब्रास 1000 स्क्वेअर फूट कामासाठी लागणार आहे. तर त्याची अंदाजित आपण रक्कम पकडलेली आहे 95,000. हे रेट आपण महाराष्ट्र मध्ये जे आता रेग्युलर चालू आहेत त्याप्रमाणे सर्व रेट पकडलेले आहेत. खडी आपल्याला जवळपास 30 ते 40 ब्रास, म्हणजे खडी म्हणजे आपल्याला 20 mm खडी आपल्याला 1,12,000 रुपये इतकी लागणार आहे. पाचवा आयटम आहे आपला विटा, जे की ब्रिक्स, जे की आपल्याला 6 इंची वीट ही आपल्याला 13 रुपये पर एका विटासाठी किंमत असते आणि 4 इंची ही 9 ते 10 रुपये आपल्या एरिया प्रमाणे असतात. तर ती जर 9 इंची बांधकाम करायचं असेल तर आपल्याला 4 इंची वीट ही वापरावी लागते. ती जवळपास आपल्याला 18,000 इतकी लागू शकते. तर त्याची आपण किंमत पकडलेली 1,70,000 रुपये. सहावा आयटम आहे आपला मुरुम. 4 फूट हाईट जर आपली बांधकामाची असेल तर जवळपास आपल्याला 34 ब्रास हा मुरुम मध्ये फिल करावा लागतो. त्याची किंमत आहे 40,800 रुपये. त्यानंतर सातवा आयटम आहे आपला धुम्मस, जो की 10 ब्रास जर आपलं काम असेल धुम्मस करायचं तर ते 2 हात धुम्मस करतात. जी की कॉम्पॅक्शन असते, कॉम्पॅक्शनच्या मशीन वापरतात ती सिंगल, आणि 2 वेळेस ते आपल्या बेडवर व मुरमावरती फिरवत असतात. तर त्याचा आपल्याला 200 रुपये पर ब्रास हा रेट चालू आहे. त्याचे आपल्याला 2,000 रुपये लागणार आहेत. तर टाचे म्हणजेच की कॉलमला प्लास्टर चिटकण्यासाठी आपल्याला कॉलम हा रफ करून घ्यावा लागतो. तर तो टाचे मारणारा जो माणूस आहे, आणि जिथं कॉलम आणि आपलं ब्रिक वर्क जिथं एंड होतं त्याच्यामधून आपल्याला तडा द्यायची शक्यता असतात. तर त्या ठिकाणी आपण कोंबडा जाळी मारून त्यावरती प्लास्टर करणार असतो. तर याचा एक किंमत आपण 20,000 रुपये पकडलेली आहे. यानंतर आहे आपल्याला प्लंबिंग वर्क. प्लंबिंग वर्क मध्ये पाईप आला, आपला सॅनिटरी फिटिंग्स आल्या, पुन्हा बेसिन आलं, वॉश बेसिन आलं, किचन वॉटरचे सिंक आलं, आणि त्याची मजुरी ही या प्लंबिंग आयटमसाठी आपल्याला 1,00,000 रुपये घरासाठी लागणार आहेत. तर ही एक कमी जास्त होऊ शकते तुमच्या एरियानुसार, किंवा आपण मटेरियल कोणतं वापरणार आहे. आपण हे स्टँडर्ड मटेरियल सगळं वापरलं आहे तर त्यासाठी एवढा खर्च आपण पकडत आहोत. त्यानंतर आहे इलेक्ट्रिकल वर्क, जे की आपण वायर, स्विच बोर्ड, पाईप, स्लॅब मधील कन्सील फिटिंग्स हे आपण हे इलेक्ट्रिकल वर्क मध्ये पकडतो. तर त्याचा आपण खर्च पकडलेला आहे 1,40,000 रुपये. तर त्यानंतर आहे टाइल्स आणि ग्रेनाइट. हे आपल्या चॉईसनुसार आपण आपल्या किमतीनुसार, म्हणजे ग्रेनाइट 70 रुपये पासून ते आपल्याला तुम्ही घेईल तसे पर स्क्वेअर फुटला आपल्याला रेट मिळत असतो. आणि टाइल्स आहेत, टाइल्स जे की आहेत आपल्याला 2,000 रुपये पासून ते आपल्याला आपण पुढे जितकाही आपल्या व्हरायटीनुसार, मटेरियलनुसार, कंपनीनुसार, ब्रँडनुसार आपल्याला हे टाइल्स हे मिळत असतात. तर ते आपण कन्सिडर केलेले आहेत यामध्ये. तर आता 12वा नंबर आहे दरवाजे, खिडक्या. मग यामध्ये फिटिंग मटेरियल या सर्वासहित आपण 1,70,000 रुपये कॉस्ट पकडलेली आहे. यामध्ये आपण सागवानी मेन दरवाजा, सागवानी मेन चौकट वापरत आहोत, आणि मध्ये आतील जे दरवाजे आहेत ते आपण ग्रेनाइट व लॅमिनेटेड असे वापरत आहोत. खिडक्या ह्या अल्युमिनियमच्या 3 ट्रॅक आपण कन्सिडर केले आहेत. त्यानंतर आहे पेंट. पेंट जो आहे तो बाहेरून अपेक्स एशियन कंपनीचा पकडलेला आहे, व आतून आपण ट्रॅक्टर इमल्शन हे पुट्टी करून आपण लावणार आहेत. यामध्ये आपली पुट्टीची कॉस्ट इन्क्लूड आहे. पेंटरची पुट्टीची कॉस्ट 2 कोट पुट्टी आणि 1 हात प्रायमर, 2 हात कलर हे आतून हे आपल्याला ह्या कॉस्टिंग मध्ये होऊन जाईल. तसेच आपल्याला स्टेअर केसची रेलिंग ही 1,800 रुपये, म्हणजे जवळपास 450 ते 500 रुपये
पर रनिंग फूट ही आपल्याला स्टेअरकेसची रेलिंग अल्युमिनियम मध्ये करून मिळेल. लेबर कॉस्ट जी आहे ती आपल्याला 75 रुपये प्लिंथ, जेणे की ह्याच्यामध्ये 75 रुपयामध्ये आपल्याला फुटिंग, खालचे प्लिंथ बीम, ग्राउंड बीम होईल आणि ब्रिक वर्क जे आहे ते 150 रुपये. ह्याच्यामध्ये 150 रुपये पर स्क्वेअर फूट असा रेट पकडलेला आहे. 150 रुपये हे आपण आरसीसी साठी कामासाठी पकडलेले आहेत. आरसीसी कामामध्ये आपल्याला स्लॅब, कॉलम, लिंटेल, बीम हे अशा प्रकारचे जे आरसीसी वर्क आहेत ते आपण हे 150 रुपयामध्ये पकडत आहोत. आणि हे 3,75,000 ही आपली कॉस्टिंग चालू आहे. आता ह्याची टोटल कॉस्ट आपल्याला 19,45,300 रुपये येते. यामध्ये टावर, पॅरापेट आणि कंपाऊंड वॉल इन्क्लूड नाही. यामध्ये आपल्याला वॉटरप्रूफिंगच्या ज्या गोष्टी असतात म्हणजे ब्रिक बॅट कोबा जो आहे तो इन्क्लूड केलेला नाही. यामध्ये सर्व इंजिनियरची फीस आणि कॉन्ट्रॅक्ट म्हणजे लेबर कॉस्ट जी की मिस्त्रीची जी कॉस्टिंग आहे ती आपण पकडलेली आहे. यामध्ये आता आपल्याला जी कॉस्ट नाही ती मी आपल्याला सांगू इच्छितो, जी की बोरचा खर्च आहे, लाईट बिलचा खर्च आहे, पाणी मारण्याचा खर्च आहे, तो अतिरिक्त आपण पकडून चाललात तर आपलं 100% 1000 स्क्वेअर फूट साठी एवढ्या खर्चामध्ये व्यवस्थित आणि आपण एकदम निवांत राहण्यासारखं घर या कॉस्टिंग मध्ये नंतर तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण न येता या कॉस्टिंग मध्ये क्लिअर होत आहे.